देवा, अभिराम आणि लीलाच्या नात्यासाठी माझा बस तुझ्यावरच भरोसा आहे. काल मनाविरुद्ध का होईना अभिरामला लीलाची काळजी घेताना पाहून खूप बरं वाटलं. असंच दोघांना जवळ आण देवा. शिवा, आजी, अगं अगं अगं, तू का उठतेस बाळा? तू आराम कर. काल तुला खूप त्रास झालाय. नाश्ता झाला ना तयार की मी तुला बोलवते. उठवेन मी तुला. तू आराम कर. अहो आजी, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे आता. आणि अंघोळ केली ना की एकदम तरतरीत वाटेल. ऐकायची नाहीस ना तू. चल ठीक आहे, मग अंघोळ कर आणि लवकरात लवकर नाश्त्याच्या टेबल पाशी ये. मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करून ठेवते. काल पण काही खाल्लं नाहीयेस ना तू, फक्त दुधावर आहेस. किती दिवसांनी भेटलो ना आपण. आला अति शहाण्या माणसाचा कॉल आला. तुझा बाळा, मी भेटतो तुला नंतर. बाय बाय बाय. बोला. तेजे आणि लीलाचं लग्न झालंय. आता पूजाही झाली. आता आमच्या घरातले लीलाचं बस्तान तेजेच्या खोलीत हलवतील. ते दोघही एकत्र येण्याच्या अगोदरच कायमचे वेगळे होतील यासाठी काहीतरी करायला हवं. म्हणजे या सगळ्यात आपण काय करू शकतो? त्या दोघांच्याही नात्यात अशी ठिणगी टाकायची की ती लवकर विसता कामा नये. म्हणजे काय आता 24 तास नवरा बायकोवर लक्ष ठेवायचं? तू फक्त एका करेक्ट व्यक्तीला काम द्यायचेस. तुझ्या लाडक्या पार्टनरला, कालिंदीला. कालिंदीला? कालिंदीचा उपयोग आपल्याला कसा काय होणार? याचा विचार तू करायची गरज नाही. माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तो फक्त घडवून आण. कळलं? ओ किशोर जहागीरदार, तुमच्या तालावर नाचायला तुमचा नोकर नाहीये मी. नोकर? प्याद आहेस तू, प्याद. तोंड बंद कर आणि जेवढं सांगतो तेवढं ऐक. बोला. तर होणारच आहे. कारण मी जर मेलो तर मी तुम्हाला सोबत घेऊन मरणार. कारण आपण तर पार्टनर्स इन क्राईम आहोत, नाही का? पण आता असं मरण्याच्या गोष्टी करायच्या नाही. आता फक्त आपण जिंकण्याची तयारी करायची. म्हणजे लीला जहागीरदारांच्या घरी पोहोचली आता. मग पुढे काय? पुढे काय, सगळं नीट होतंय तिथे. तुम्हाला म्हणून सांगते, वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला गेले होते ना मी, तिथे मी सगळं नीट केलंय. एजंटच्या हातूनच लीलाचा उपवास सोडला मी. छोटे लोक, छोटी बाते. अहो किती छोट्या अपेक्षा आहेत हो तुमच्या. जरा मोठी स्वप्न बघा की. आणि त्यासाठी माझं ऐका. आज तुम्ही एक खास गिफ्ट घेऊन जहागीरदारांच्या घरी धडकायचं. कसलं गिफ्ट? मावशी राहू दे, मी खाईन. असं कसं? खायला हवं तुला. बघ चेहरा बघ कसा सुकलाय तू. ए सोन्या, नवीन नवरी आहेस तू. छान सुंदर दिसायला हवं, प्रसन्न. कळलं का? अगं पण कळलं कळलं. कोरडं आहे ना. काय करू गं, घाई गडबड झाली ना. चटणी करायला वेळ नाही, दही घ्यायला विसरले. सरोजिनी, ते तुमच्याकडे लोणी आहे का? आहे ना दुर्गा? हो आणते ना आजी. असू दे, तसं घेते. लीला घे. घे. जावई बापू, अहो तुम्ही घ्या ना थालीपीठ. नाही, माझं ब्रेकफास्ट करून झालं. थँक्यू. थांबा, आले. हा घ्या ना. एका थालीपीठाने काय होतंय, घ्या. ओ कालिंदी ताई, तुम्ही थालीपीठ तुमच्या मुलीसाठी आणलेली ना? बरोबर, पण लेक लाडाची
आणि जावई मानाचा. घ्या ना, घ्या घ्या, खा. जरा जास्तीच काम आहेत. मी माझ्या स्टडीमध्ये जाऊन काम करतो. ऐका ना, पण ते मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हा. अहो कालिंदीताई, काय गरज आहे या सगळ्याची? लग्न झाल्यापासून जेव्हा जेव्हा तुम्ही इथे येताय तेव्हा तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी घेऊन येताय. असू द्या हो. माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या नवीन संसारासाठी मी आणलंय. कसं आहे, आता एजेंनी लीलाला स्वीकारलंय आणि वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झाली ना तर 7 जन्म माझ्या लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्याने. अशा जावयाची थोडी हौस मौज लाड केलेच पाहिजेत. हा. अय्या, तुम्ही विसरलात की काय? अहो, काल नाही का ते वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी लीला अशी पडली, तुम्ही तिला असं कवेत उचलून घेतलं. हा, आणि ते असं करताना तुम्ही फिरलात ना, अर्धी फेरी राहिली होती माझ्या लीलाची, ती तुमच्यामुळे पूर्ण झाली. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला मी हे आणलंय. तर तुमचा संसारही नीट मार्गी लागावा म्हणून काहीतरी आणलंय.